शेवगाव पाणीपुरवठा योजनेवर सजग संघाचा सवाल, निकृष्ट कामावर कारवाईची मागणी। शेवगाव शहरातील प्रस्तावित पाणीपुरवठा योजनेच्या कामाबाबत सजग नागरी संघाने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। सजग नागरी संघ च्या वतीने ही योजना गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे। यावेळी संघाचे कार्यकर्ते वैभव रोडी यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की जर काम निकृष्ट दर्जाचे झाले तर संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात यावी। शेवगाव शहरासाठी ही पाणीपुरवठा योजना अत्यंत महत्त्वाची असून नागरिकांना शुद्ध आणि नियमित पाणी मिळावे हीच आमची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। दरम्यान या मागणीमुळे प्रशासनावर आता दबाव वाढण्याची शक्यता आहे। शेवगाव पाणी पुरवठा योजनेसंदर्भात सजग नागरिक संघटनेने या अगोदरही फार मोठ्या प्रमाणामध्ये पाठपुरावा केलेला आहे। 41 दिवसापूर्वी आम्ही नगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं होतं या पाणी योजनेसंदर्भात की या योजनेमध्ये जे काही चाललेलं आहे ते सगळे जनतेसमोर त्यांनी मांडायला पाहिजे। आम्ही मुख्याधिकाऱ्यांना यापूर्वी मागणी केली होती, परंतु त्यांनी याच्याकडे काय आम्हाला लक्ष दिलं नाही। त्याच्यामुळे मग आताच 4 दिवसापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी पालिकेला आदेश केले की श्वेतपत्रिका प्रसिद्ध करा म्हणून या पाणी योजनेची, आणि आता 1-2-4 दिवसामध्ये ही श्वेतपत्रिका प्रसिद्ध होईल आणि गावामध्ये याचं पॉवर प्रेझेंटेशन होईल। हे जे गावामध्ये जे पॉवर प्रेझेंटेशन होणार आहे हे आम्ही सगळेच सजग नागरिक संघाने जी मागणी केली होती त्याचाच एक भाग आहे। त्याच्यानंतर आम्ही अशी मागणी करतो की आता ही झाली योजना समजा 1 वर्षभरात पूर्ण होईल असं सगळेच जण सांगतात, सगळे राजकीय पुढारी वगैरे सगळे सांगतात, परंतु आमचं एक असं म्हणणं आहे की या योजनेचा तपशीलवार कृती आराखडा या श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून सगळ्या जनतेसमोर आला पाहिजे। त्यानंतर दुसरी एक मागणी अशी आहे की गुणवत्ता, हे जे मटेरियल जे वापरलं जातं या मटेरियलची जी गुणवत्ता आहे ही BIS भारतीय मानक ब्युरो जो आहे या ब्युरोने मान्य केलेलं आहे का हे मटेरियल कोणतं चाललेलं आहे, काय चाललेलं आहे, ही कृती आराखडा आहे, संघर्ष समिती आहे, अमुक तमुक हे सगळं चाललंय, परंतु या गोष्टीकडे कोणी लक्ष द्यायला पाहिजे। तर आमची ही देखील एक मागणी आहे की कृती आराखड्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा उल्लेख त्याच्यामध्ये आला पाहिजे। म्हणजे भारतीय मानक ब्युरोने जे मटेरियल ISI मानांकित आहे हे तुम्ही वापरता का हे देखील आम्हाला कळायला पाहिजे। त्यानंतर या पूर्ण जी योजना आहे या योजनेचं थर्ड पार्टी ऑडिट झालं पाहिजे। हे ऑडिट अत्यंत महत्वाचं असून ह्याच्या मार्फत जी काय मंजूर निधी आहे हा मंजूर निधी योग्य प्रमाणामध्ये आणि योग्य ठिकाणी खर्च झाला का नाही हे सर्व जनतेला शेवगावच्या समजलं पाहिजे। त्याच्यामुळे आमची ही देखील एक मागणी आहे की ह्या संपूर्ण योजनेची थर्ड पार्टी ऑडिट झालं पाहिजे। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जबाबदारीचं बंधन, किंवा ह्याच्यामध्ये आता कोणी म्हणतं 8 महिने लागेल, कोणी म्हणतं 1 वर्ष लागेल, परंतु नेमके किती महिन्यांनी आमच्या नळाला पाणी येणार आहे प्रत्यक्षात? आता ह्याच्या अगोदर मुदत जी दिली होती ती मुदत तर निघून गेली, परंतु आता परत पुढची मुदत, आणि जर ती मुदत जर संपली तर मग हे जबाबदारी द्यायची कोणाकडे? तर आमची ही देखील एक मागणी आहे की ह्याच्यामध्ये कामाच्या काही त्रुटी समजा ज्या आहेत हे विलंब झाल्यास याची वैयक्तिक जबाबदारी जी आहे संबंधित विभाग प्रमुख आणि प्रशासनाने घ्यायला पाहिजे। या अशा सगळ्या मागण्या आहेत। त्याच्यामुळे सजग नागरिक संघ जो आहे हा या सगळ्या गोष्टीकडे बारकाईने लक्ष देऊन आहे, आणि आमचं जे आहे झिरो टॉलरन्स म्हणजे बारीक काम आहे आमच्या या योजनेकडे। एवढं बोलून अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा। चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा।